राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं, चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे, मीच कायम तिथे राहील असं काही नसतं। म्हणून कधी थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे। म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बंद झालं, 4 टर्म मी आता आमदारकी राहिलेलो, 10 वर्ष नगरसेवक राहिलो, कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहित नाही, परंतु त्या भाषणाच्या ओघामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते 2043ला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो कालावधी आहे आणि 2043ला मी थोडी राहणार आहे, इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा सुद्धा नाही। आणखी ते एक परवाच्या स्नेहमिलनामध्ये तुम्ही खैरेंचा उल्लेख केला, खैरेंनी तुम्हाला मदत केली? सगळ्यांनी मदत केलेली। आता सगळ्याची नावं घेणं योग्य नाहीये, परंतु माणूस जिंकल्यानंतर आपल्याला कुणाच्या वक्तव्यामुळे काय काय फायदा झाला याची आपण दखल घेतली पाहिजे। काही लोक पडल्यानंतर टीका करतात, मी जिंकल्यानंतर त्यांचे आभार मानतो, हा त्यांच्यातला माझ्यातला फरक आहे। कसा वाटा होता, म्हणजे ते तुमच्या विजयांचा वाटा होता असं तुम्ही आताच झालंय निवडणुका? अहो, खैरेचं नामबादाचं भांडण हे काय आम्हाला पथ्यावर पडलं नाही का? पडलं ना, डायरेक्ट नाही तर पण इनडायरेक्टली त्याचा फायदा झालाच ना। एकाने एकाची सुपारी घेतली होती, दुसऱ्याने दुसऱ्याची सुपारी घेतली होती आणि या सुपारी बाजाराच्या चक्करमध्ये लोकांनी त्यांना नाकारलं आणि त्याचा फायदा निश्चित मला झाला, म्हणजे निवडणुकीमध्ये फायदाच झाला मला। म्हणून या दोघांनी असं भांडत राहिलं तर आमचा फायदा होतो एवढं मात्र निश्चित आहे। महानगरपालिकेत खैरे तुम्हाला मदत करणार आहेत का? महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे? आज त्यांची अवस्था अशी की त्याच्याकडे उमेदवार नाही। आता हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून पराभवाची कारणं सांगायची तयारी करतायत। आम्ही निवडणुकी तयारी करतोय, हे पराभवाची तयारी करतोय। म्हणून येणारी महानगरपालिका आम्ही बहुमतात जिंकतोय निश्चित। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले असतील, त्यांचं काही कारणं असतील, त्याबद्दल मला काही कल्पना नाही, परंतु निश्चित महत्वाचं काही बोलणं त्यांना बोलवलं असेल किंवा इथे संदर्भामध्ये काही जे काही असेल निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवलं कदाचित असावं। ते स्वतःच याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देऊ शकतात। एक शेवटचा आहे की संभाजीनगरचा प्रश्न आहे आणि संभाजीनगरमध्ये आतापर्यंत शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप लहान भाऊ अशा पद्धतीचे समीकरण व्हायचं, मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। भाजपचं जे आहे ताकद वाढलेली आहे, आता भाजप मोठा भाऊ आहे असं भाजपच्या वतीने सांगण्यात येते। भाजपची ताकद वाढलेली म्हणजे मला कळालं नाही। या जिल्ह्यामध्ये 6 शिवसेनेचे आमदार आहेत, 3 भाजपचे आहेत, ताकद कशी वाढली? आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ हे मानायला तयार नाहीत। आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे। मग आम्ही जर असं म्हणलो की आमचे 6 आमदार आहेत, तुमचे 3 आमदार आहेत, असं नसतं होतं। प्रत्येक निवडणूक ही त्या त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीनुसार लढवली जाते आणि त्याच पद्धतीने आमची युती होणार आहे।